हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आनंदी फूडीज फ्युजन. तर कशा तुम्ही सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आनंदी आहात ना? आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदित करा. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे स्पेशल रेसिपी व्हिडिओ. आपण आज चिकन बिर्याणी रेसिपी पाहणार आहोत. ते पण डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळं शेअर करणार आहे. चिकन बिर्याणी कशी बनवायची. तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. मी बाउलमध्ये इथे 2 चमचे दूध घेतलं आहे, कच्चं दूध. त्याच्यामध्ये केशर ॲड करते मी थोडंसं कलरसाठी आणि फ्लेवरसाठी. हे आपल्याला भिजत ठेवायचं थोडा वेळ. तर आपण इथे चिकन घेतलं आहे, 1.25 किलो चिकन आहे. 1 किलो तांदूळ घेतला आहे आणि बरिस्तासाठी कांदे चिरलेत, 4 कांदे चिरलेत मोठे. आणि ह्याच्यामध्ये चिकनमध्ये आपण हे सगळं मॅरिनेशनचं साहित्य ॲड केलं आहे. हळद आहे याच्यामध्ये, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट 2 मोठे चमचे. आणि हा सुहाना चिकन बिर्याणी मिक्स मसाला आहे. हा मसाला आहे, हा मी ॲड केला याच्यामध्ये. आणि दही ॲड केलं आहे आणि 2 चमचे मीठ ॲड केलं आहे. तर आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया मॅरिनेशन. आणि हे आपल्याला कमीत कमी अर्धा तास आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. हे व्यवस्थित मॅरिनेशन करायचं आहे, सगळं चिकनला सगळा मसाला लागला पाहिजे. आणि हे बिर्याणी कट्स पीसेस घेतले आहेत मी. चिकन घेताना आपण त्यांना सांगायचं की बिर्याणीसाठी पीसेस पाहिजेत, तर ते असे मोठे मोठे पीसेस करून घेतात. चिकन आता मॅरिनेट झालं आहे, सगळा मसाला व्यवस्थित असा लावून घेतला आहे चिकनला. आता आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि आता आपण राईसची तयारी करूया. आता हे आपण चिकन साईडला ठेवून घेऊया. तर आता मी गॅसवर कुकर ठेवला आहे. याच्यामध्येच आता आपण कांदा फ्राय करून घ्यायचा, बरिस्ता रेडी करून घ्यायचा. तर त्याच्यामध्ये मी आता 1 मोठा चमचा तेल ॲड केलं आहे आणि हा कांदा आपण आता फ्राय करून घेऊया. कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा. गॅस मी फ्लो टू मिडियमच ठेवला आहे. तर कांदा आता आपला छान गोल्डन ब्राऊन झाला आहे, क्रिस्पी छान. आता आपण हा साईडला काढून घेऊया. तेल गाळून घेऊया आपण व्यवस्थित. तर आता ह्याच तेलामध्ये मी अख्खे गरम मसाले ॲड करते. तेजपत्ता टाकला, हे फूल आहे चक्री फूल, मोठी वेलची 1, लवंग घेतलेत 4 ते 5, काळी मिरी 6-7 काळी मिरी घेतलेत, जावित्री घेतले. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा राईस ॲड करायचा आहे. आणि आता ह्या बाउलच्याच मेजरमेंटने मी पाणी घेतलंय. असे आपल्याला 2 बाउल लागणार आहेत, कारण का आपल्याला राईस पूर्ण शिजवायचा नाही, आपल्याला 70 to 80% आपल्याला शिजवून घ्यायचा राईस. आणि गॅसची फ्लेम मी स्लो टू मिडियमवरच ठेवली आहे. तर हा राईस आपण बॉईल करून घेऊया छान. मी याच्यामध्ये दालचिनी पण ॲड करते.
आणि ह्याच्यामध्ये मी दालचिनी पण ॲड केली आहे. तर आता हे बॉईल करून घेऊया राईस. थोडंसं अजून पाणी लागेल आपल्याला. हा अर्धा बाउल अजून मी पाणी घेणार आहे. आता इथे मी गॅसवर टोप ठेवला आहे. गॅसची फ्लेम मीडियमवर आहे. आणि आता मी ह्याच्यामध्ये तेल ॲड करते. आपल्याला 3 ते 4 चमचे तेल लागणार आहे. आणि 1 चमचा तूप ॲड करते. 1 ते 1.5 चमचा. आता ह्या तेलामध्ये मी कांदा टोमॅटो फ्राय करून घेते. हा बारीक चिरलेला कांदा आहे. मी 5 ते 6 मोठे कांदे घेतले आणि 5 टोमॅटो घेतलेत मोठे. तर ह्याचं आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची, मसाला करून घ्यायचा छान बारीक. कांदा जास्त लागेल. छानपैकी हे असं सगळं व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं. कांदा टोमॅटो ह्याचा छान मसाला तयार करायचा आहे. इथे राईस आपला बॉईल होतोय. आपण चेक करूया. गॅस स्लो करते मी. अजून 5 ते 10 मिनिटं आपण हा राईस बॉईल करून घेऊया छान. हा राईस आता आपण असं काढून घेणार आहोत. हा राईस मी आता असं सुट्टा करून पसरवून ठेवलाय, त्याच्यातली वाफ निघून जायला. कांद्यामध्ये 1 चमचा मीठ ॲड केलंय. कांदा आणि टोमॅटो पटकन शिजून येईल. आता ह्याच्यामध्ये मी आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट ॲड करते. आपण मॅरिनेशनमध्ये पण टाकली होती. ह्याच्यामध्ये 1 चमचा ॲड करते मी. ह्याच्यामध्ये आता मी हळद ॲड करते अर्धा चमचा. आणि लाल तिखट मसाला आहे. दोन ते 3 चमचे लागणार आहे आपल्याला. मसाला टाकताना गॅस स्लो फ्लेमवरच ठेवायचा. आणि आता आपल्याला हे मॅरिनेशन केलेलं चिकन आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं. ह्या बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलंय आणि हे आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं.
मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. परत बोल. हे मसाले आपल्याला सगळे व्यवस्थित मिक्स करायचे आणि हे चिकन शिजवून घेऊया. पाणी आपल्याला थोडंसंच टाकायचं 1 कप, कारण का चिकनला पाणी सुटतं. चिकनला पाणी सुटतं. आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो टू मिडियम मध्येच ठेवायची आहे. चिकन आता आपलं रेडी आहे. आपण हे थोडंसं चिकन ह्या बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत, कारण का आपल्याला लेयर्स रेडी करायचे, बिर्याणीचे लेयर्स लावायचे. सो हे थोडंसं आपण काढून घेऊया. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला राईसचा एक लेअर लावायचा आहे. थोडीशी कोथिंबीर ॲड करूया याच्यामध्ये आणि थोडासा पुदिना ॲड करायचा. आणि हा जो कांदा आपण फ्राय करून घेतला होता बरीचदा, तो ह्याच्यामध्ये थोडासा ॲड करायचा. आणि ह्याच्यावरती आता आपण राईसची लेअर लावणार आहोत. तर आता ही राईसची लेअर लावून झाली आहे आपली. आता आपण ह्याच्यावर चिकनची लेअर लावणार आहोत परत. ह्याच्यावर आता परत आपण पुदिनाची लेअर आणि कोथिंबीरची लेअर टाकणार आहोत. आता चिकनवरती आपण परत एक राईसची लेअर लावली आहे. आणि आता त्याच्यावर आपण हे केशरचं दूध ॲड करणार आहोत. केशर मी भिजत ठेवलं होतं, हे दूध आपण ह्याच्यावर थोडं थोडं ॲड करायचं. आणि वरतून परत पुदिना, कोथिंबीर आणि हा बरिस्ता ॲड करायचा. आणि हे आता आपल्याला झाकण मारून त्याच्यावर आपण एक जड असं एक वस्तू ठेवणार आहोत. हे असं झाकण टाईट करून त्याच्यावर मी हे असं जाड असं खलबत्ता ठेवलाय. अजून एक कुकर ठेवते आणि गॅस स्लो टू मीडियम ठेवायचा. आपल्याला ही बिर्याणी झाकण मारून 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे. जास्तीत जास्त 5 मिनिटं ठेवायचं आहे आपल्याला. तर बिर्याणी आता आपली रेडी आहे. तर फ्रेंड्स, रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल, तुम्ही बघितलीच असेल डिटेलमध्ये मी कसं काय काय बनवली रेसिपी, काय ॲड केलं. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा कमेंट्समध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अजून कुठचे तुम्हाला व्हिडिओज पाहिजेत ते मला नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.